तन्मयतया तर्वोऽभिनेदुस्तं सर्वभूत श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैः अर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन ता देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्यालभन्ते ॐ श्रीभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरागरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन सुन्दरमुखारविन्दनेत्रात् कृष्णात् परं
ज्योति किंचन योगिनो यदि परम पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचन चमत्काराय भूयात् चिरम् काले पुलिनोदये किमपि यन् नीलं महोधावति सवचरण सरोजं सान्द्रनीलामुदारम् जगन्नीतपालिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदयधवलासनं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिवाग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् ब्रूयातिहं प्रणतपाल भवादिपोतम् वन्दे मारुषये चरणारविन्दम् वन्दे मारुषये चरणारविन्दम् वन्दे पुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। श्री एकनाथी भागवत अध्याय 29 श्लोक क्रमांक 39 ओवी क्रमांक 705। श्री एकनाथी भागवत अध्याय 29 श्लोक क्रमांक 39 ओवी क्रमांक 705। रुक्णाष्टमे सुदृढस्नेहपाशो दाशार्वृष्ण्यन्धकसात्वतेषु प्रसारितसृष्टिविरुद्धये त्वया सोमाययात्मसुसोदरेतिना त्वामायिने सृजले जन ते सृष्टिभावयावर्धमान श्रीपुत्र सुहृद सज्जन स्नेह संपूर्ण वाढविला मी जन्मलो यादव कुळात ते तृष्णे अंधक सात्वत इत्यादी सुहृद समस्त अतिस्नेहयुक्त आप्तत्वे ये सुहृद श्रीपुत्र स्नेह बंधन त्या स्नेह पाशाचे छेदन माझे बाळपणी त्वा केले जाण जे खेळता तुझे ध्यान मज लागले जीवी ओडंबरी खेळता खेळ मोहिनी विद्या प्रेरी प्रबळ ते विद्येचे आवरावया बळ शक्त केवळ खेळ खेळविता देवी तुझी सोमाया जाण सदा तुझ अधीन तिचे स्नेह पाश दारुण त्वेने बांधोनी जन अतिबद्ध केले ते माझे स्नेह पाश जाण त्वा पूर्वीच छेदिले आपण जय मज होते आळमनची कृपा पूर्ण मज केली ते भवबंध छेदिते शस्त्र त्वा निज युक्ती फोडोनी धार सतेज करुण्या खळतर मज लागे स्वतंत्र अर्पिले येणे शास्त्र बळे मी जाण छेदू शके जगाचे बंधन
एवढी मजवरी कृपा पूर्ण केली आपण दयालुत्वे संसार दुःख रूप सुखा येते तोची सुखरूप झाला माते आईशे कृपेचे निहाते मज निश्चिते उद्धरिले मी कृतकृत्य झालो परी काही एक मागे न तुते ते कृपा करावी श्रीकृष्णनाथे म्हणून चरणाते लागला नमोस्तुते महायोगीं प्रपन्न मनुष्याभिमां यथा कृच्चरणां भोजे रतिस्यादनकारिणी न घडते घडविषयी आपण नाथिले दाविषयी विंदान जित्या मेल्या लावली लग्न नांदविषयी संपूर्ण निजमाया न घडुयासी अति दुस्तर जिने नाडिले सृष्टा शंकर हे माया तुझी किंकर तू परात्पर महायोगी त्या तुझ्या कृपे सहजान मी कृतकृत्य झालो आपण न देखे भवभयादी दुःख भान स्वानंदी निमग्न सर्वदा दृश्य द्रष्टा दर्शन नाही त्रिकुटीपन स्वानंद पूर्ण निजबोधे स्वानंद पूर्ण हेही बोल माईक जाण पराजीवाचा पडिले शून्य या लागी मौन वेदवादा कार्य कारण कर्तव्यता मज उरली नाही सर्वथा तरी काही एक श्रीकृष्णनाथा तुझ मी आता मागेन जेविका काळकाचा थाया कळवळून माया देवी माझी वचनाया श्रीकृष्णराया अवधारी हे अंतीचे माझे मागते पण देवे अवधारावे सावधान वंदो या श्रीकृष्ण चरण अगम्य विंदान मागत मग थोर भ्रम होता चित्ती गोड असेल जीवन मुक्ती तेथ न देखे तुझी भक्ती कोरडी मुक्ती मज न लगे सद्गुरु कृपा वचन मुक्ती शिष्य तत्काळ लाहे मुक्ती ज्यात सद्गुरुची नाही भक्ती जळोती मुक्ती मज न लगे या लागी तुझ शरण मागुते न मी आलो जाण सायुच्याही वरी पूर्ण तुझे गुरु भजन मजते मागा भोवती केली भक्ती मनसी त्यासी ज्ञात झाली मुक्ती तरी मुक्तीवरती भक्ती नाही मद प्रति मागितली मागा जी केली भक्ती त्यासी पाठ केले देवोनी मुक्ती ते ठकडे पण श्रीमती न चले मज प्रति सर्वथा ज्याची अहंकार शून्य वृत्ती झाले आत्मा राम सहजगती तेही अहेतुक भक्ती करती आयुष्य सर्वोपस्थिती पै तुझी आत्मा रामाश्च मुनयो निर्ग्रंथाप्युरुक्रमे कुर्वन्त्य हेतुके भक्ति मिथ्यं भूतगुणो हरिः एतत्योन्या तुझी गुरुभक्ती मुक्ती मागणे हेची भ्रांती असो तुझी न लगे मुक्ती माझी गुरुभक्ती मजली ज्यासी आकळली निज मुक्तता मनशी त्यासी भक्ती नेदवे आता हे मजसी बोलो नको कथा तुझी समर्थता मी जाणे तू न घडे ते घडणशी न चळे ते चाळविशी नव्हे ते तू होय करीशी नाही सामर्थ्याची मर्यादा अगम्य सामर्थ्याची गणना बुडत्या तारुणी पाषाणा त्यावरी तारीशी वानरसेना सेतु बंधना श्रीरामा केवळ एका वनचर पाले खाईर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर त्यांची सुरवर वर्णिती स्वये केवळ जाका व्यभिचारिणी शेखीचा घुरटा गवळणी मोक्ष लागे त्यांच्या चरणी ब्रह्मा लोटांगणी चरण रजासी तो परमात्मा परमेश्वर ते गवळणी वानर तरी तुझे त्यांची भजन मात्र फळले साचार परब्रह्मत्वे आईसे आगाध तुझे भजन
अगम्य भजनाचे महिमान भक्ती आधीन तुझे देवपण मा मोक्षासी कोणाधिकारी भक्तीच्या पोटी जन्मली मुक्ती वाढली मुक्ती भक्ती ते घाती आईशी जे का मुक्ती मातृहंती तिशी मी सर्वार्थी नातळे फिटे मुक्तीचे दूषण जेणे ते होया की पावन ते मी सांगेन विधान ऐक सावधान श्री कृष्णा जोडल्याही मुक्तपण मज द्यावे तुझे गुरुभजन तेने मुक्ती होय पावन म्हणून लोटांगण घातले मस्तकी धरिले श्री चरण उद्धव सर्वखान सोडी जाण तेने टकत झाला श्री कृष्ण त्यासी संपूर्ण तुष्टला जाणून आपले मुक्तपण मीन सांगली तुझे भजन आईशी कृपा करी पूर्ण म्हणून श्री चरण सोडी मुक्तता मानल्या संपूर्ण तै राहू शके सद्गुरु भजन हेही बाधू न शके विघ्न तैसी भक्ती निर्विघ्न मज सांग कोटी जन्मे शिनता जाण मनसी नातुडे मुक्तपण त्या मोक्षाना ठेविसी विघ्न मूर्ख संपूर्ण मज म्हणसी जेणे सुटे तुझे सद्गुरु भजन तेनी मानी परम विघ्न तुझे भक्ती विन मुक्तपण अलवणी मज जान गोविंदा माझी न मोडे नित्य मुक्तता अहेतुक चालवी भक्ती पंथा ऐसे कृपा श्री कृष्णनाथ घडी संकोचता मानिसी माझी प्रतची नित्य मुक्ती ते माझी मजपाशी सिद्ध होती दिधली म्हणे मिथ्या वदंती वाऊगी ख्याती दातृत्वाची माझी स्वतः सिद्ध नित्य मुक्तता त्यावरी भक्ती मी मागे आता ते देशील तरी तू साचार जाता उदार काया नाव ते संतोषोनी भक्ती देता उल्हास न देखो तुझ्या चित्ता थोर मांडली कृपणता कृष्णनाथा मज लागी जे सांडवी सद्गुरु भक्ती आम्हा लगे तुझ्या जीवन मुक्ती मुक्ती म्हणणे हे भ्रांती आहे श्रीपती सांगेन होई मुक्तते नाही बद्धता ते कैची काढली मुक्तता मिथ्या मुक्ती मीना तळे सर्वथा माझी गुरु भक्तिता मजली मागे जास्ती दिधली मुक्ती हे ठकिले गायरी तैसे चाळवू नको श्रीपती मोक्षावरील भक्ती मजली मनोनी घातले लोटांगण धावून धरले दोन्ही चरण प्रेमे ओसंडला श्रीकृष्ण उद्धवासी संपूर्ण तुष्टला मोक्षाही वरील गुरु भक्ती उद्धवे मागितले नाना युक्ती जे जे चालली उपपत्ती तेने सुखे श्रीपती सुखावला सुखे सुखावली श्रीकृष्ण मूर्ती डोलो लागला स्वानंद स्थिती तेने संतोषे भक्ती मुक्ती उद्धवा हाती अर्पिली जगी उद्धवाचे शुद्ध पुण्य जगी उद्धवची धन्य धन्य ज्या लागी सर्वस्वे श्रीकृष्ण मोक्षावरील गुरु भजन स्वानंदे देत गुरु ब्रह्मनिया भिन्न हेही सद्गुरु प्रबोधी पूर्ण या लागी मोक्षावरील गुरु भजन हे दूषण सशिक्षा मागिला निज भक्ता प्रती स्वानंदे तुष्टला श्रीपती ही मागितली निज मुक्ती त्यासी हे स्थिती अतर्क्य उद्धवे थोर केली ख्याती मुक्तीचे माथा वाहिली भक्ती आगम्य मागितली स्थिती तेही श्रीपती अर्पक उद्धवा मुक्तीवरील जे भक्ती हे मज अवतारांची अवतार शक्ती येणे उत्पत्ती स्थिती प्रलयांती करोनी श्रीपती मी आदित्य येणे जीवळे मी तत्वता कर्मे करोनी आकर्ता भोग भोगोनी अभोक्ता जान सर्वता योगे हा योग न कळे जासी दुःख रूप संसार जासी हा अखंड योग मजपाशी मी संसारेशी सुख रूप हा योग सदा शिव जाणे काम्या जाणिजे नारायणी
इतरांचे जे जाणणे ते अगम्यपणे घेना ऐसे श्रीकृष्ण सांगे गुह्य गोष्टी ते स्थिती बांधली उद्धवाचे पोटी दोघा निज बोधे एक गाठी भजन कसवटी कळ सरली मुक्तीचे भक्तीचे हातवटी हे उद्धवाची कळली गोष्टी तो उल्हास न माये पोटी स्वानंद पुष्टी कोंदरा देवी बाळकाच्या थाया कारणे माता लेववी निरभूषणे देवी उद्धवा लागी श्रीकृष्णे अवतार स्थिती देणे निश्चित मनाचे नायकते कान बुद्धीचे न देखती नयन शेखी गगनातेही चोरून उद्धवासी श्रीकृष्ण निज स्थिती आरखे जे ब्रह्मवेत्यासी न कळे जे वेदानुवादा न कळे ते स्थिती उद्धवासी गोपाळे कृपा बळे अर्पिली पूर्वी श्रीकृष्णे पुसता पाहावो उद्धव म्हणे उद्धव आता मागे भजन भाव हा गुढा विकाव हरिजाने मुक्तीवरील मागता भक्ती श्री कृष्णाची अवतार शक्ती माया नियंतृत्वाची पूर्ण स्थिती उद्धवाचे हाती सोय आली जाणोनी मायेचे मिथ्यात्व पूर्ण तिचे प्रेरणा आणि आवरण हे माया नियंतृत्व लक्षण उद्धवासी श्रीकृष्ण स्वय अर्पी जैसे बुद्धिबळाचे पोटी पूर्व कर्म नसता गाठी राजा प्रधान पशु प्यादा उठी निर्धारिता दृष्टी काष्ठ एकची काष्ठ दोही भारी तेत कोण कोणाचा वैरी वैर नसताही झुंजारी मारा मारी अचेतना म्हणते हस्ती घोडा प्रधान गेला तेत काय त्यांचा प्राण गेला प्यादा होता तो प्रधान झाला तो काय पावला गजांतर लक्ष्मी जीवन स्थायी निर्धारी मारिले म्हणते निज गजली एका गीत एका हरी ते ज्ञान सारी नेणती सारी निमाल्या पाठी कोण धर्मात्मा करे वैकुंठी कोण पडे नरक संगणी देवी बद्ध मुक्त गोठी समूळ मिथ्या एवं बुद्धिबळाचे परी ज्याची निजदृष्टी संसारी तोच अवतारांचा अवतारी जाणतो निर्धारी भगवंत समूळ मिथ्या जाणे वेदोक्ती समूळ मिथ्या जाणे बंधमुक्ती हे जाणून आचरे जो वेद विहिती तेची निज भक्ती मुक्तीवरील करुणी संसार निवृत्ती बहुत पावले नित्य मुक्ती त्यासी हे दुर्गम भक्ती आतर्क स्थिती तर्केना ऐशी जापाशी माझी स्थिती तोची मोक्षावरील तरी भक्ती इतरांची हे अतर्क गती जाण निश्चिती उद्धव पावला अगाध गती त्यासी सर्व लोकोपकारार्थी वाचवावया ब्रह्मशाखा हाती उपाय श्रीपती स्वयंयोजी नारदासी ब्रह्मज्ञान त्यासी लक्ष शाप बंधन एके ठाई न राहे जाण करी परिभ्रमण शापास्तव झाली आहे ब्रह्मज्ञान ब्रह्मशापाती दारुण हे जाणून या श्रीकृष्ण उद्धवा जाण दुरी जवळी उद्धव जन्मला यादव वंशी यादव निवृत्ती ब्रह्मशापेशी हेत वाचवावया उद्धवासी बदरिकाश्रमासी सोय धाडी ब्रह्मशापाचे आघाते यादव निमती स्तोत्र गाते उद्धव वाचवावया तेथे बदरिकाश्रमाते हरी प्रेरी उद्धवाचे जे झाले ज्ञान त्यावरी बदरिकाश्रम पावन हे सर्वथा न घडे जाण ब्रह्मशापा भेन पळवित उद्धवायसे अनर्गरत्न ज्यासी बांधली स्थिती पूर्ण त्यासी वाचवावया श्रीकृष्ण पाठवे आपण बदरिकाश्रमा श्री भगवान वाच गच्छोद्धव मयादिशो बदर्याख्यं ममाश्रमम् तत्र मत्पादतीर्थोदे स्नानोपस्पर्शनैः शुचिः गंभीरगिरा बोले श्रीकृष्ण उद्धवा तुझ झाले ब्रह्मज्ञान तुटले स्नेहपाशबंधन करी महाज्ञा करी गमन बदरिकाश्रमा त्या बदरिकाश्रमाचे महिमान लोकसंग्रहार्थ संपूर्ण
तरावया जडमूढजन स्वमुखे श्रीकृष्ण सांगत। तो बदरिकाश्रम माझे स्थान, हेत नित्य माझे अनुष्ठान। त्या स्थानाचे दूरदर्शन करी निर्दळन कली कल्मषा। ज्या पर्वताचे स्पर्शन मानवा करी परम पावन। जे बदरीचे नाम स्मरण विभांडी दारुण महादोषा। येथे माझे पादोदक आलक नंदा पवित्र देख। जिचे निस्पर्श मात्रे लोक होती अलौकिक पावन। जेत श्रद्धायुक्त करिता स्नान, जीवाचे तुटे भवबंधन। ज्याची घडे आचमन तो उद्धरे जाण पितरेसी। ऐसे बदरिकाश्रम माझे जाण, अतिशय परम पावन। मनची कै केले त्वाते स्थान, तरी ऐकते कथन उद्धवा। रजोगुणे सृजिले जन, ते झाले भोग कर्मी प्रवीण। भोगाशक्ती गुणता पूर्ण, दोरूपी जाण मी अवतरलो। तम निरशील चंद्र पूर्ण, तैसा मी राहिलो नर नारायण। बदरिकाचला माझी जाण, केला संपूर्ण नित्योदयो। भज्य पूज्यत्वे मी नारायण, नररूपे मीची भक्त जाण। हेत भक्ती वैराग्य ज्ञान मी आचरण प्रकाशिले। तो बदरिकाश्रम माझे स्थान, येथे सर्वदा मी आपण। अद्यापि करीतो अनुष्ठान, भक्ती ज्ञान वैराग्ये। नर नारायण स्थिती मी अवतरलो जे पर्वती। तेच तोडिले बोरी ऐशी मारुती, माझी निज भक्ती फापाईली। या रागी बदरिकाश्रम, त्या स्थळाशी त्या ठेविले नाम। तेथे फिरे भवरम, या परी परम पावन ते स्थळ। त्या बदरिकाश्रमाप्रती तुवा जावेगा निश्चिती। ऐसे उद्धवा कल्पिसी चित्ती, मज काय तीर्थी विवंचू। मोक्षाही वरील भक्ती जाण, तुला दिले माझे हाती। तेही मी झालो कृत्याकृत्यार्थी, मनसी मज तीर्थी चाळ नाही। तुझ माझी आज्ञा प्रमाण, अवश्य तेथे करावे गमन। मग उद्धरे धरोनिया मौन, मस्तकी वचन वंदिले। सद्भावे करुणी नमन, घेता बदरिकाश्रम दर्शन। तो नर होय नारायण, एवढे महिमान त्या स्थळाचे। उद्धवा तुझ्या ठाई पूर्ण ज्ञान, ज्ञान असोनी माझे भजन। तुझे चरण स्पर्शे जाण, होईल पावन बदरिकाश्रम। ऐसे ऐकोनी श्रीकृष्ण वचन, उद्धवासी आली रुदन। धावोनी वंदिले श्री चरण, सर्वदा गमन करीनाथा। ब्रह्मशापाचे निर्गरण, उद्धवाचे चुकवावया जाण। श्रीकृष्णे प्रबोधनी पूर्ण करणे गमन बदरिकाश्रमा। उद्धव ज्ञानियाचे ज्ञानरत्न, त्याचे वाचवणी श्रीकृष्ण। विस्तारावया निज ज्ञान, करवी गमन बदरिकाश्रमा। चुकावया ब्रह्मशाप दारुण, उद्धवासी शाळी गमन। अन्यथा झालिया ब्रह्मज्ञान, कृष्ण तीर्थाटन नेमिना। उद्धवासी भवबंधन, बालपणीची नाही दान। हे रामया श्रीकृष्ण ब्रह्मशापा, भेद तीर्थाधाडी। तीर्थयात्रेचा अभिप्राव, हाची निश्चिते निज भाव। जाणोनी देवाधिदेव, मोकली उद्धव बदरिकाश्रमा। उद्धवा तुझ गेल्या तेथ, थोर लोकोपकार होईल सत्य। तुझे निधर्मे निश्चित, दीन समस्त उद्धरती। मनसी पावल्या ते तीर्थ, म्या कैसे वसावे तेथ। तेही अर्थी लोकहितार्थ, तुझ इत्यर्थ सांगेन। उद्धवा तुझे जे आचरण, तोची जनांची उपदेश दान। या लागी वैराग्य भक्ती ज्ञान, स्वधर्माचरण सांडू नको। त्रिभुवना माझी सर्वथा, उद्धवा मज नाही कर्तव्यता। तोही लोकसंग्रहाता, होय वर्तता निज धर्मी। तू ऐसे म्हणसी आता, त्रैलोक्य असे तुझ्या माथा। या लागी लोकसंग्रहाता, तू होशी वर्तता स्वधर्म कर्मी। मी जगनामा जातो आपण, या लागी माझी स्थिती पूर्ण। हे पूर्णता तुझने आरती जाण, लोकसंग्रहात पूर्ण कुविरक्त होई।
अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वये आचरोनी आपण देखी लावावी तर जन लोक संग्रह जाणयानाव न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानं कर्म संगिनां जोषये सर्व कर्माणि विद्वान् युक्त समाचरन् बुद्धा माझी ज्ञान प्राप्ती तू रंज झालासी ते जगती तुझी जे आचरती स्थिती तेची लोकी समस्ती करील आता तुझे निषेधान 37 श्लोकीचे निरूपण लोक संग्रहार्थ सांगेन तैसेचे वर्तन करावे तुझा पावल्या बदरिकाश्रमाते तेथ विद्यमान बहुत तीर्थे परियालकनंदा मुख्य तेथे जे नाशी दोषाते दर्शन मात्रे ईक्षयालकनंदाया विधुराशेष कल्मषः वसारोल कलान्यंग वन्यभुक् सुख निस्पृहा करुण्यालकनंदेचे स्नान करावे विद्युक्त तीर्थ विधान मग तेथे वसावे आपण वसते लक्षण ऐक यजुनी वस्त्रे आपण कराई वल्कले परिधान करोनी वनफले भोजन राहावे आपण अनुद्वेग आपुली पूर्ण निस्पृहता दावावी लोक संग्रहाता निज सुखे तुझ तेथे असता द्वंद्व सहिष्णुता दावावी सुशील संयतेन्द्रिय शांत समाहित धिया ज्ञान विज्ञान संयुतः तू ज्ञान विज्ञान संपन्न तुझ द्वंद्व बाधान बाधी निदान तरी द्वंद्व सहिष्णुता पूर्ण दावावी आपण लोकहितार्थ तुझ नाही विषयासक्तता तरी नेमावे इंद्रियार्था प्रकट करावी सुशीलता निज शांतता दावावी निज बुद्धीचे समाधान सहजे प्रकटावे आपण मज पासून जे प्राप्त ज्ञान त्याचे अनुसंधान दावावे मत्तो शिक्षितं यते विवेकम् अनुभावयन् मय्यावेशित वाक्चित्तो मद्धर्मनिरतो भव अतिप्रज्वलतिस्तिस्रो आमीष्यसि तत्परम् जाति तुझसारण बहुसाल तुझे येतील शरण तू पावलाशी माझे ज्ञान हे सर्व जन जाणते पावन्या ब्रह्मज्ञान स्वये उद्धरला आपण न करीची दिनोद्धारण हे भेद पडण्याचे एक पावली ब्रह्मज्ञान शिष्य उपदेशी आपण बोधन करवे परिपूर्ण ते निष्ठाहीन निर्वीर्य शिष्य बोधेवी न चरफडी गुरु गुरुपणे बडबडी घरीच्या घरी चुकामुखी गाडी हे बोध करवई अबद्ध परचित्त प्रबोधन वृत्ती हे सामान्य नव्हे स्थिती ब्रह्मज्ञानाची पूर्ण निष्पत्ती यानावर निश्चिती उद्धवा स्वये करोनी जनाकारी हे ज्ञानाची आगाध थोरी ते म्या दिधली तुझ्या करी जन उद्धरी उद्धवा शिष्य सुक्षेत्री ब्रह्मज्ञान ज्याचे नव्हे वर्धमान कवरी नाही पूर्णपण उद्धवा जाण निश्चित येवी पिकलिया वृक्षा प्रती पक्षी प्रकले स्वये येती देवी निराळी ब्रह्मस्थिती ते कशिष्य पावती स्वानंद बोले उपदेशिती ब्रह्मज्ञान बोध नव्हे ते निर्वीर्य जाण येतो मनसी कायसेन ऐक सांगेन उद्धवा अनुभवाले ब्रह्मज्ञान तेने अंगे जाणपण ते संचये ज्ञानाभिमान तेने वीर्य क्षीण ज्ञानाचे जव जव ज्ञाता निरहंकार तव तव ज्ञानाशीर्य थोर त्याची होता कृपा मात्र बोध साचार सशिष्यासी
तुझ भावले माझे ज्ञान उपदेशी शिष्यजन ते तुझ देतील सन्मान तरी तो ज्ञानाभिमान धरू नको शिष्य देतील सन्मान तो नेगे म्हणता अपक्वपण एका काला विमान येई विघ्न ज्ञात्याशी शिष्य देतील सन्मान तो अनुवेग घ्यावा आपण परी धरावा ज्ञानाभिमान हे मुख्य लक्षण ज्ञात्याचे तुझ माझ्या ज्ञानाची पूर्ण प्राप्ती तेचे एकांती लोकांती नित्य निरभिमान स्थिती स्वानंद स्फूर्ती सर्वदा तेची निरभिमान स्थिती उपदेशी शिष्यांप्रती निरभिमाना प्रगती दशात्रियती असेना तेची उपदेश लक्षण वाचेशी माझे नाम कीर्तन शरीरी माझे नित्य भजन मद्रूपी मन निमग्न सदा ज्ञाता म्हणता नदरी श्लाघ मूर्ख म्हणता नयावा राग सोये राहावे अनुद्वेग हे दशाचांग ज्ञात्याची एवं नित्य निरभिमान भक्तियुक्त वैराग्य ज्ञान स्वय आचरोनी आपण शिष्य सज्जन उपदेशिले तुझ जे शिष्य येती शरण ते निचन म्हणावे आपण हे गुरुत्वाचे पूर्णपण शिष्य ही पूर्ण पूज्यत्वे देखे सद्गुरुशी सर्वाभूती सर्वदा ब्रह्म प्रतीती एक शिष्याची भूत व्यक्ती काय ब्रह्मस्थिती पळाली यालागी शिष्य नीचपण सर्वथा न देखावे आपण शिष्य देखावा ब्रह्मपूर्ण हे मुख्य लक्षण गुरुत्वाचे देवी कामया लागे माता देवी शिष्याच्या निजस्वार्था गुरुशी कळवला तत्वता शुद्ध सद्गुरुता या नाव शिष्य लक्षण प्रकार मागा सांगितला विचार तो जेत देखसे अधिकार तेच साचार उपदेशी तुझ जे शिकविले प्रस्तुत ते शिष्योपदेश संग्रहात तू राहीचा गुणातीत तुझे समस्त स्पर्शेना या परिज्ञान उपदेशिता तुझी न मोडे गुणातीतता ज्यांशी उपदेशिसी तत्वता ते त्रिगुणावस्था जिंकली पूर्वोक्त उपदेश युक्ते जे शिष्य सर्वदा वर्तते ते त्रिगुणांची त्रिविधवृत्ती अतिक्रमिते गुरुकृपा त्रिगुणांचे त्रिविधपतन दृश्य दर्शनानि दर्शन जागृती सुषुप्ती आणि स्वप्न ज्ञाता ज्ञान साक्षेपे कार्य कारणानि कर्ता भोज भोजनानि भोक्ता शत्रु मित्र उदासीनता या त्रिगुणावस्था बाधक तेथ येणे उपदेशे दान सशिष्य करुणी माझे भजन त्रिगुण त्रिपुटी निर्दळून माझे स्वरूप पूर्ण स्वय होते माझी या स्वरूपावरती नाही गुण ना गुणवृत्ती भक्त मंथावे गुणातीती सहज पावते सानंद ऐसा ज्ञापिला उद्धव त्याचे अवस्थेचा विभाव परिस्थिती प्रतिपाव स्वय सुखदेव सांगत श्री शुभवाच सैव मुक्तो हरिणे दशोद्धव प्रदक्षिणं परिसृत्य पादयो शिरो निधाया शुभराभिराग्रवीर यशिन सद्वद्वंग परोप्य दो निगमोक्षे त्या श्री सुखासी अति संभ्रम उद्धवाचे प्रेम वर्णावया तो शुकमे परीक्षिते उद्धवाज्ञापिला श्रीपती त्याच्या प्रेमाची अद्भुत स्थिती ते तुझ प्रती सांगेन उद्धव जरी झाला गुणातीत तरी गुरुचरणी प्रेम अद्भुत ज्यासी सद्गुरु श्री कृष्णनाथ मूर्तिमंत परब्रह्म त्यजून शक्य हरिपदा हरीचे ठाई पूर्ण श्रद्धा या लागी जाण हरिमेधा गुरुचे प्रबुद्धा उद्धवाते जो आवडी करी हरीचे ध्यान
त्याचे ध्यानी हरी हरी म्हणा. जो विवंची श्रीकृष्ण समाधान त्याचे बुद्धीचे हरण हरी हरी. जो करी हरी चिंतन त्याचे चित्ताचे हरी हरी हरण. जो करी हरीचे स्मरण त्याचा संसार संपूर्ण हरी हरी. ऐशिया हरीच्या ठाई सर्वदा पावल्या ही मुक्तिपदा. उद्धवाची सप्रेम श्रद्धा या लागी हरिमेधा त्यासी म्हणती. जे पावले गुणातीती त्यासी आवडे ज्याची भक्ती. तेने श्रीकृष्णे उद्धवा प्रति प्रयाण निश्चिती. दुरी प्रयाण बदरिकाश्रम मागुतान भेटे पुरुषोत्तम. तो प्रयाण काळ उपक्रम झाला सप्रेम उद्धवासी. सर्वदा सुख दुःखातीत उद्धव झाला से निश्चित. तोही प्रयाण काळी प्रेमयुक्त प्रदक्षिणा करीत श्रीकृष्णासी. चरणी मस्तक ठेविता जान आनंदाश्रू लोटले नयन. तेने श्रीकृष्णाचे चरण शाळन झाले संपूर्ण पदद्वया. सुदुस्त्यज स्नेह वियोग कातरो न शक्नोस्तं परिहातु मात्रः. कृष्णं ययौ भर्तृपादुके बिभ्रन् नमस्कृत्य ययौ पुनः पुनः. आनिकांचा स्नेह त्याते सानवी वेद विवेक. तैसा कृष्ण स्नेह नव्हे देखतो सुखदायक स्नेहाळू. उद्धवासी स्वाभाविक गुरु परब्रह्म दोन्ही एक. इतरांशी भावनात्मक उद्धवासी एक स्वतःस्थित. ऐसा श्रीकृष्ण स्नेह आवश्यक उद्धवासी सुखदायक. त्या श्रीकृष्णाशी साम्यता देत अत्यंतिक विरळ. विशेष निमाली विषयावस्था जरी वृद्ध झाली पतिव्रता. तरी त्यागावानी भरता हे दिशी सर्वथा नावडे. देवी अनुभवनी परमार्था उद्धव पावला जीवन मुक्तता. तरी सद्गुरु श्रीकृष्ण त्यागिता अतिविवर्तता गुरुवे. स्नेहे द्वेषे सकामेशी जे जे वेधले श्रीकृष्णाशी. तेथे पावले परमानंदासी त्या श्रीकृष्णाशी त्याची कोण. कामं क्रोधं भयं स्नेह मैक्यं सौहृदमेव च. नित्यं हरौ विदधतो यान्ति तन्मयतामहिते. अविधिराधले श्रीकृष्णासी ती वंद्य झाली ब्रह्मांडासी. मा उद्धव विकला गुरु प्रेमासी केली श्रीकृष्णासी केली. ज्यासी परब्रह्म ते गुरु भक्ती त्यासी तृणप्राय जीवन मुक्ती. झाली मुक्ती उपेक्षिती केली भक्ती अनन्यत्वे. उल्लंघू नये सद्गुरु वचन करावे बदरिकाश्रमी गमन. श्रीकृष्ण प्रेमापणे पूर्ण तो सर्वथा जाणवी घोरी. ऐसे उभयताची संकट उद्धवासी ओढवले दुर्घट. श्रीकृष्ण प्रेमी उतटे पोट न देखे वाट बदलीची. त्यागो निजावे जरी कृष्णनाथा तरी हा निजधामा जाईला था. मग मी न देखे मागुता या लागी अवस्था नावर. नव जलद घनतनु श्याम राजीव लोचनु. आनंद विग्रही श्रीकृष्ण ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. मुकुट कुंडले मेखळा तिलकरी केला पिवळा. पदक एकावळी गळा कंठी ते जागळा कौस्तुभ. पाकी अंगुळाचा गजर चरणी गर्जत तोडर. विद्युत प्राय पितांबर देवी शांगधर शोभत. काशे विराजे सोनसा आपादरुळे वनवा. धोधवीत घनसावळा देखता डोळा मन निवे. ऐसे श्रीकृष्ण दर्शन पुढती न देखे मी आपण. या लागी उद्धव जान प्रेमे संपूर्ण विवळ. उद्धव पावला ब्रह्मपूर्ण त्यासी सगुणाची अवस्था कोण. तरी श्रीकृष्ण प्रभा प्रकाशे चिद्घन आत्मवस्तु संपूर्ण श्रीकृष्ण.
गुरुतले का विमुरले परिभृतपणा नाही मुकले देवी सगुण निर्गुणत्वे मुसावले प्रगुण संजय श्री कृष्ण त्याज्य सगुण पूज्य निर्गुण ही दशा अर्थी जाण ज्याची ब्रह्मरूप तृणपाषाण त्याची त्याज्य सगुण कदा नव्हे एवं सगुणाने निर्गुण उद्धवासी समसमान गुरुत्वे कृष्णी प्रेम ग्रहण तो त्यागिता पूर्ण विभळता कडी अज्ञान उल्लंघवे सर्वथा मनोनिघाये बदरी तीर्था तव श्री कृष्णाशी सांगून जाता परमावस्था उद्धवी उद्धव प्रयाण अवसरी डोळणी घाली पायावरी चरण आली निर्दय धरी जावया दुरी धीर नव्हे मग इथून गेली आता मागुती न देखे श्रीकृष्ण नाथा येणे अनिवार्य अवस्था पाऊल सर्वथा घालवे निघालो कृष्ण चरणामृती मग नाही महातीर्थी काही मला दृष्टगती अंती श्रीपती लागवी सप्रेम चळचळा कापत कंठ झाला सद्गदित बाष्पे क्षरक्षणा सुंदर स्वेदरोमांचित उद्धव गमना लागी अति उद्यत पाया लागोनी परा जात सवेची योनी पाया लागत वियुतले चित्त हरी प्रेमी पुढती नमन पुढती गमना पुढती घाली लोटांगण पुढती वंदी श्रीकृष्ण चरण सर्वथा जाण निघविना देखोनी उद्धवाचा भावो परमानंदे तुष्टला देवो यासी माझ्या ठाई अतिशयो गुरुप्रिय भाव अनन्य कृपा उपदय नायका आपले चरणेच्या पादुका उद्धवासी दिला देखा तेली नमस्तका ठेविल्या पादुका ठेविताची श्री मी जातो कृष्णापासून दुरी हे नाठवे उद्धवांतरी ऐशा परी प्रबोधिला पादुका ठेविताची माथा स्वये उपशमे अवस्था नमस्कारोनी श्री कृष्णनाथा होय निगता तदाज्ञा त्रिवार करोनी प्रदक्षिणा अवलोकोनी श्री कृष्ण वदना नमस्कारोनी श्री चरणा उद्धव कृष्णाज्ञा निघाला तृतीय स्कंदीचे निरूपण उद्धवाशी दूरदर्शन दोघा पडिले आलिंगन कुशल संपूर्ण कुशिले तेच सांगता कृष्ण विधान उद्धव नव्हेची दिनवदन हे विदुराशी कळले चिन्ह हा ब्रह्मज्ञान पावला मडका गुरु रडाचेला दोहीचा बोध वाया गेला साज मानी होया बोला तोही ठकला निश्चित यासी तुष्टले श्री कृष्ण कृपा मूर्ती निमाली मोह ममता वृत्ती पावला परमानंद कामी स्वानंद स्थिती डुलत शब्दा नातळोनी बोल बोले पृथ्वी नातळोनी सहजे झाले असोनी नाम रूप वे नाम रूपा नातळे हा एक हार सेवी नसुरस सारखे डोळ्या विना आपण काही देखे इंद्रिया विन सोयी वसुखे विचारांतो घे हा भोगे निर्विकल्प निज बोधेशी त्यावरी भक्ती ज्ञान वैराग्यशी श्री कोणी उद्धवापाशी विदुर मानसी निवाला मग तो विनवी उद्धवासी तुझ तुष्टला ऋषिकेशी तू पावलासी ब्रह्मज्ञानासी ते मजो करेशी सभाग्या उद्धवने तुझे भाग्य धन्य तू जाणते स्मरला श्री कृष्ण तुझ सांगावया ब्रह्मज्ञान मैत्रेय संज्ञानाज्ञापिने कृष्ण मदरी आज्ञा देता तरी मी तत्काळ बोध करीतो तत्वता तुझ सद्गुरु परमार्था जाणस्तवता मैत्रेय ऐकता उद्धवाचे वचन विदुर प्रेमी दैवरला पूर्ण काय बोलिला आपण सावधान अवतारा हे तृतीय स्कंदीचे निरूपण प्रसंगे येथे आले जाण विदुर बोलिला ती गणतेचे वचन अवतारा क्वाहं कीटवतु तुच्छ क्वच कारुण्यवारिधि तेनाहं स्मारितोऽस्म्यद्य मुमुर्षो केशवं यथा विदुरदेवी मशक रंका माझी अतिरंक
त्यामृतस्मरे यदुनायक कृपालोकिकदासांची नाटवीच देवकी वसुदेवासी नाटवीच बळीभद्र पांडवासी तो आठवी मतदासी पुत्रासी ऋषिकेशी कृपाळो येवी नरता स्मरे नारायण देवी अंतिम स्मरला कृष्ण या परी भक्त प्रतिपाळो जान कृपा सिंधू पूर्ण श्री कृष्ण द्वारकेशी असता हरे कृष्ण तैचे उद्धवे केले गमन त्यासी प्रभासीचे कृष्ण निधन मनाल संपूर्ण दृश्य तरी उद्धव विदुर संवाद पुन्हा हेचे अर्थीचे निरूपण सबळ सांगेन कथन ते सावधान अवधारा उद्धव जाता मार्गी आपण अवचिती झाले आठवण न पाहता कृष्ण निधन मी का गमन करीतोय श्री कृष्ण चरित्रादी वड ते सांडोई तीर्थी काय चाड ऐसा विचार करून दृढ श्रद्धेने प्रौढ श्रद्धाळू करतोनी कृष्णापाशी जाता तो मजरा होणे सर्वथा कृष्णा मागे कळोने पिता आला मागुता प्रभासीशी येथे राहोण्या गुप्त पाहो लागला श्रीकृष्ण चरित तो यादव कुळाचा घात देखिला समस्त उद्धवे कुलनिर्दमुनी एकला कृष्णाश्वथा तळी बैसला चरणी लागला मृगशंका चरणी लागताची भाव घोर सुखे सुखावला देवो कृतकार्य झाले निसंदेहो निजधामा पाहो जावया बाण लागता भलते आसी धाळे होती कासा विशी ते दशा नाही श्री कृष्णासी तिरत्वत्यासी अतिमित्या देवी गाय लागता छायेसी पुरुष नव्हे कासा विशी देवी व्याधी विद्यिता बाणीसी ग्लानी कृष्णासी असेना हे संधी मैत्रेय आला त्यासी ज्ञानोपदेश केला ते काही विदुर आठवला कृपा कळवला श्री कृष्ण आज येथे विदुर असला तरी मी ब्रह्मज्ञानोपदेशितो सर्वथा मैत्रेयांचे सांगतो आता त्याशी तो तत्वता उपदेशी पाहोने कृष्ण वीर ज्ञान मैत्रेयासी परम समाधान म्हणे कलियुग धन्य धन्य ब्रह्मवादी जन कौसाल होती सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति संप्राप्ते च कलौ युगे नैव तिष्ठन्ति मैत्रेय शिष्णोदर परायणाः वादकत्वे कलियुगाप्रति बहुसाल ब्रह्मवादी होती कलिनराती ब्रह्मस्थिती जाननिष्ठिती मैत्रेया वधूया ब्रह्मज्ञान होती शिष्णोदर परायण जीवाशी सर्वावरी संपूर्ण त्याशी ब्रह्मज्ञान कलियुगी ऐकोनी मैत्रेय संवादासी उद्धवाला श्रीकृष्णापाशी प्रदक्षिणा करून त्याशी पायाशी लागला ऐकोनी मैत्रेयाचे ज्ञान एकोनी कृष्णाचे ध्यान उद्धव आला आपण ते ऐक लक्षण परिस्थिती कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय।